नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अखेर नंदिनीसमोर जीवा आणि काव्याची लव्ह स्टोरी येणार आहे। आता तिला समजणार आहे की जीवा आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम होतं, म्हणून ती आता काव्याला जाऊन विचारते की तुझं खरंच जीवावर प्रेम आहे का? तर काव्या लगेच नंदिनीला खरं सांगून टाकते, म्हणते की हो, माझं खरंच जीवावर खूप प्रेम आहे आणि जीवासुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतो। ताई, प्लीज मला मदत कर, तूच मला यातून बाहेर काढू शकतेस आणि तरच आपण सुखी राहू शकतो। नंदिनी काव्याचं बोलणं ऐकते आणि तिच्या रूममध्ये जाते आणि तिथेच बेडवर जीवा बसलेला असतो। त्याला विचारते की जीवा, तुमचं काव्यावर प्रेम होतं का? तर जीवा तिच्याकडे आश्चर्याने बघतो आणि तिला नाही असं म्हणतो। त्यावर नंदिनी बोलते, मला सगळं काही खरं समजलं आहे, आता तरी खरं बोला। त्यावर जीवा म्हणतो, आता या गोष्टीला खूप उशीर झाला आहे, आता सगळं संपलं आहे, आता काहीही होऊ शकत नाही आणि आता तुम्ही सुद्धा हा विषय सोडून द्या। असं बोलून जीवा तिथून निघून जातो। मात्र नंदिनीला खूप त्रास होतो। हे सगळं ऐकल्याच्या नंतर नंदिनी जीवाला घटस्फोट द्यायचा निर्णय घेते आणि हा तिचा निर्णय ती घरच्या सगळ्यांना सांगते की जीवा आणि काव्याचं एकमेकावरती प्रेम होतं आणि मी या दोघांना एकत्र आणणार आहे, त्यासाठी मी जीवाला घटस्फोट देणार आहे। हे ऐकून घरच्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो। घरचे सगळेजण नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण ती कोणाचं काहीही ऐकत नाही आणि जीवाचं नंदिनीवर हळूहळू प्रेम व्हायला लागतं आणि तितक्यातच नंदिनी जीवाला म्हणते, मला तुमच्याकडून घटस्फोट हवा आहे। हे ऐकल्यानंतर खूपच नाराज होतो। आता नंदिनी आणि जीवाचं घटस्फोट होणार का, ते आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।